उदय तिथीनुसार 8 सप्टेंबर रोजी ऋषी पंचमीचे व्रत पाळण्यात येणार आहे। आता थोडक्यात ऋषी पंचमीची पूजा पद्धत पाहून घेऊया। या दिवशी भाविक स्नान करतात आणि शुद्ध वस्त्र परिधान करतात। त्यानंतर ते 7 ऋषींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि पूजा करतात। पूजेत पंचामृत, फुले, चंदन, धूप, दीप आणि विविध प्रकारची फळे, फुले अर्पण केली जातात। पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रेही पठण केले जाते आणि व्रतकथा ऐकली जाते। त्यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवासह 7 ऋषींचे ध्यान करतात। हे व्रत महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे। हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्रायश्चित्त म्हणून केले जाते। मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात। पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता। त्यांना 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी। ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले, पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला। यानंतर त्यांची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली। एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले। ते पाहून ती घाबरली आणि तिने तत्काळ उत्तक यांना माहिती दिली। उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती, पण मासिक पाळीदरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती। मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचे व्रतही पाळले नव्हते, त्यामुळेच तिची ही अवस्था झाली आहे। त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषी पंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली। या दिवशीचे आपले सर्व वर्तणूक, वागणूक ही ऋषींसारखी आपण ठेवायची आहे। नदीमध्ये स्नान करायचे आहे, तसेच भाज्या वगैरे खायच्या आहेत ज्या जास्त शिजवल्या जात नाहीत किंवा त्यांना आपण तेलाचा वापर करत नाही। त्याच्यामध्ये फळे, कंदमुळे असा आहार घेतला जातो। दूध, दही हे सगळं वर्ज्य आहे, कारण ते आपल्याला पशूंपासून मिळतं। तर ऋषी पंचमीच्या व्रताची पूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।